प्रश्न 13वा. हेवी रेन प्रिव्हेंटेड अस टू गो टू दी सिनेमा. आता या प्रश्नामध्ये टू गो शब्द गटाऐवजी फ्रॉम गोईंग शब्द गट येईल, कारण जेव्हा केव्हा एखादी बाह्य घटना आपल्यासमोर अडचण किंवा अडथळा निर्माण करत असते, त्यावेळेस त्या अडचणीला किंवा त्या अडथळ्याला डिस्क्राईब करण्याकरिता आपण फ्रॉम या शब्दयोगी अव्ययाचा वापर करत असतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टू शब्दयोगी अव्यय आलेला आहे, म्हणून या ठिकाणी टूला आपण फ्रॉमने रिप्लेस करू आणि गो क्रियापदाला गोईंग या क्रियावाचक नामाने रिप्लेस करू, कारण शब्दयोगी अव्ययानंतर मुख्यतः क्रियावाचक नाम येतो, म्हणून फ्रॉमच्या समोर गोईंग क्रियावाचक नाम येईल आणि वाक्याची रचना अशी असेल: हेवी रेन प्रिव्हेंटेड अस फ्रॉम गोईंग टू दी सिनेमा. ही योग्य वाक्यरचना आहे आणि या ठिकाणी एरर या ठिकाणी आहे. शब्दार्थ बघून घेऊ. प्रिव्हेंटचा अर्थ होतो रोखणे किंवा अडथळा. इनजस्टिस म्हणजे अन्याय. प्रिव्हेन्शनचा अर्थ होतो प्रतिबंध. हेवी म्हणजे जोरदार किंवा मोठ्या प्रमाणात.